नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. जागतिक स्तरावर स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांना प्रभावित करणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि मागील काही वर्षांमध्ये जगभरात मोठ्या प्रमाणावर स्तनांच्या कर्करोगाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. अनेक लोकांना हा स्तनांचा कर्करोग होतोय आणि हे लक्षात घेता स्तनांच्या कर्करोगाबाबत व्यापक पातळीवर जनजागृती करणं हे अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच आपण या कार्यक्रमात स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम घेतोय आणि चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ आणि पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलचे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर प्रतीक पाटील. डॉक्टर प्रतीक, तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर प्रतीक यांच्याशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर प्रतीक यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रतीक पाटील यांनी पुण्याच्या भारती मेडिकल कॉलेजमधून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं आहे, तर MGM मेडिकल कॉलेजमधून इंटरनल मेडिसिनमध्ये त्यांनी मास्टर्स केलेलं आहे. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नवी दिल्ली इथून त्यांनी आपलं DNB पूर्ण केलं आणि त्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून ऑन्कोलॉजी विषयात फेलोशिपसुद्धा मिळालेली आहेत. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट दिल्ली इथे हे इन्स्टिट्यूट आहे. इथे सरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटमध्ये सुद्धा सरांनी काम केलेलं आहे आणि सरांचं जे मूळ संशोधन कार्य आहे त्या संशोधन कार्य अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी शोधनिबंध हे संशोधन कार्य या शोधनिबंधातून सादर केलेलं आहे आणि ज्यासाठी त्यांना थायलंडमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत सुवर्ण पदक देखील मिळालेलं आहे. डॉक्टर प्रतीक यांनी केलेल्या सेकंड लाईन थेरपी इन मेटॅस्टॅटिक गॅस्ट्रिक कॅन्सर हे मूळ संशोधन अलीकडेच वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तसंच या पुस्तकात त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर प्रतीक, पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की स्तनांचा कर्करोग जो आहे मुळात हा होण्याची कारणं काय आहेत? ओके, सो नक्कीच स्तनाचा कर्करोग याचं प्रमाण सध्या अर्बन लाईफस्टाईल मध्ये खूप जास्त वाढीव आहे. याची बरीच कारणं आहेत. सगळ्यात मुख्य कारण, पहिलं कारण म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी लवकर सुरू होणे. हल्लीच्या मुलींमध्ये मासिक पाळी ही वय वर्ष 10च्या आतमध्ये सुरू होत असते. 7वी ते 8वीतल्या मुलींना सुद्धा मासिक पाळी सुरू होते. ही चालते एक इंडियन स्टँडर्ड नुसार वय वर्ष 50 पर्यंत. सो मासिक पाळी जितका दीर्घकाळ आपल्या लाईफमध्ये चालते तितका दीर्घकाळ आपले बॉडी म्हणजे स्पेशली ब्रेस्ट, ओव्हरी आणि एंडोमेट्रियम आपल्या बॉडीतल्या इस्ट्रोजनला एक्सपोज होत असते आणि अशा स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन रिलेटेड ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर आणि एंडोमेट्रियल कॅन्सर हे खूप प्रामुख्याने आढळतात. हे झालं पहिलं रिझन. दुसरं कारण हे की सध्या मुलींचे लग्न खूप लेट होत आहेत आणि त्याचमुळे पहिलं प्रेग्नन्सी ही जनरली 32 एजच्या पुढे होते असं बऱ्याच ट्रायल्समध्ये दिसलेलं आहे आणि हे एक कारण आहे ज्याला आपण नलिपॅरिटी असं म्हणतो. यामुळे ब्रेस्ट रोग आणि इतर सुद्धा कर्करोगांचं प्रमाण महिलांमध्ये खूप जास्त वाढतं. त्यानंतर तिसरं कारण हे की ब्रेस्ट फीडिंग कमी करणं. प्रेग्नन्सी झाल्यानंतर 6 ते 1 वर्ष ब्रेस्ट फीडिंग करणं हे खूप चांगलं मानलं जातं, पण काही महिला काही ना काही कारणाने हे करत नाहीत आणि हे तिसरं कारण आहे ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे. आणि चौथं कारण जे आहे ते फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री ज्या लोकांना ब्रेस्ट कॅन्सरची आहे, ज्यांचे आई, मावशी, आत्या दोन्ही साइड ऑफ द फॅमिलीला ज्यांना पण ब्रेस्ट कॅन्सर हा पहिले आढळून आलेला आहे, अशा स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्यांना सावध राहणं हे खूप जास्त यामध्ये अनिवार्य असतं आणि सेल्फ स्क्रीनिंग एक्झामिनेशन सुद्धा करणं अनिवार्य असतं. सो हे प्रामुख्याने मेन कारणं आहेत ब्रेस्ट कॅन्सर होण्याची. याशिवाय अर्बन लाईफस्टाईल, सिडेंटरी लाईफस्टाईल, ओबेसिटी वजन खूप जास्त असणे, त्यानंतर रेडिएशनला एक्सपोजर होणे. इंडस्ट्रीमध्ये, केमिकल फॅक्टरीजमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया ज्या विविध केमिकल्सला आणि रेडिएशनला एक्सपोज होतात, अशा स्त्रियांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आढळून आलेलं आहे. या व्यतिरिक्त खूप कडक टाईट कपडे, अंडरगार्मेंट्स घालणे हे सुद्धा एक कारण आढळलेलं आहे ब्रेस्ट कॅन्सर होण्याच्या मागे. तर याच्या लक्षणांच्या बाबतीत काय सांगता येईल? स्तनाच्या कॅन्सरचे, कर्करोगाचे लक्षण हे खूप सोपे असतात आणि हा एक्सटिरियर ऑर्गन असल्यामुळे, सुपरफिशियल ऑर्गन असल्यामुळे हे आपल्याला लवकरात लवकर पकडता येणं हे खूप जास्त सोपं असतं. कारण याच्या लक्षणांमध्ये सगळ्यात पहिलं लक्षण मध्ये गाठ येणे. ब्रेस्टमध्ये कुठे सुद्धा, ब्रेस्ट दोन्ही स्तनांमध्ये किंवा दोन्ही काखांमध्ये
जर का गाठ आढळली तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षण आहे ब्रेस्टच्या कर्करोगाचं. दुसरं इम्पॉर्टंट आहे निप्पल मधून कोणत्याही प्रकारचा डिस्चार्ज येणं, पाणी दुधासारखं डिस्चार्ज किंवा रक्ताचं डिस्चार्ज येणं, हे लक्षण असतं ब्रेस्ट कॅन्सरचं. तिसरी गोष्ट, काही महिलांना स्तनामध्ये गाठ न येता दोन्ही ऍक्झिलामध्ये म्हणजे काखांमध्ये गाठी येतात आणि हे जनरली इन्फेक्शन आहे किंवा पिंपल आहे असं म्हणून आपण ते टाळत जात असतो. पण हे प्रामुख्याने कारण असतं ब्रेस्टचं किंवा स्तनाचं कर्करोग होण्यामागे. अशी ही मोजके 4 ते 5 गोष्टी आहेत ज्याच्याने ब्रेस्ट कॅन्सर आपण लवकरात लवकर डिटेक्ट करू शकतो. सो या गोष्टींकडे, सिम्पटम्सकडे लक्ष हे आपलं नेहमी असलं पाहिजे. महिन्यातून एकदा तरी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हा प्रत्येक महिलेने केलाच पाहिजे. डॉक्टर, निदानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो तेव्हा निदान कसं केलं जातं याचं? सो ब्रेस्ट कॅन्सरचा रुग्ण आमच्याकडे वरील सांगितलेल्या सिम्पटम्स प्रमाणे जेव्हा येतात तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ब्रेस्ट मॅमोग्राफी ही तपासणी करतो. सिंपल 5 मिनिटात होणारी ही तपासणी आहे. लगेचच याचे रिपोर्ट्स येतात आणि याच्या बेसिसवर त्याच्यावर स्कोरिंग असते, ज्याला बायरॅट स्कोरिंग असं म्हणतात. या स्कोरिंगच्या बेसवर आम्ही पुढे बायोप्सी करायची की नाही हा निर्णय घेत असतो. आणि जनरली स्तनाच्या कर्करोगाचे जे लंप्स असतात किंवा गाठी असतात या खूप कडक दगडासारख्या असतात, सॉफ्ट नसतात. तर हे पण एक दुसरं इंडिकेशन आहे जे बायोप्सीला आम्हाला प्रवृत्त करतं. आणि बायोप्सी हे डेफिनेटिव्ह स्तनाच्या कर्करोगाचं डायग्नोस्टिक टेस्ट आहे. सो कोणत्याही ट्रीटमेंटच्या अगोदर ब्रेस्टची मॅमोग्राफी आणि ब्रेस्टच्या लंपची बायोप्सी हे 2 इन्व्हेस्टिगेशन्स अनिवार्य आहेत. अच्छा डॉक्टर, आता कॅन्सरच्या बाबतीत बोलायचं झालं की स्टेजेस असतात याचा, तर ब्रेस्ट कॅन्सरच्या पण काही स्टेजेस असतात का आणि त्या स्टेजेसनुसार उपचार काय असतात? डेफिनेटली. सो प्रत्येक कर्करोगाच्या 4 स्टेजेस असतात. तसेच स्तनाच्या कर्करोगाचे सुद्धा आहेत. स्टेज 1, 2, 3, 4. स्टेज 1 ही असते ज्यामध्ये जो स्तनाचा गाठ असते ती खूप लहान असते आणि ती ब्रेस्ट पुरतीच मर्यादित असते. सो त्याच्यावर त्याला स्टेज 1 ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतात. स्टेज 2 ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे गाठ ही ब्रेस्टमध्ये आलेली आहे पण ती काखेमध्ये पसरायला त्याची सुरुवात झालेली आहे. सो काखेमध्ये एक गाठ असणं आणि प्रामुख्याने ब्रेस्टमध्ये मोठी गाठ असणं हे स्टेज 2 असतं. स्टेज 3 याला म्हणतात जेव्हा ब्रेस्टची गाठ ही मोठी असते आकाराने, मोर दॅन 4 सेंटीमीटर्स, आणि ती काखेमध्ये सुद्धा पसरलेली असते. 2 पेक्षा जास्त गाठी असतात पण इतर बॉडीमध्ये कुठे ती गाठ पसरलेली नसते. याला स्टेज 3 असं म्हणतात. आणि स्टेज 4 हा लास्ट स्टेज असते कॅन्सरची, ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर ही स्तनामध्ये सुरू होऊन ती काखेमध्ये आणि इतर बॉडीच्या अवयवांमध्ये सुद्धा पसरलेली असते. फॉर एक्झाम्पल लंग्स, लिव्हर्स आणि बोन्स हे प्रामुख्याने 3 असे ऑर्गन्स आहे जिथे ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठी जातात. याला स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतात. अच्छा डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की स्टेजेसनुसार त्याचे उपचार ठरलेले असतात, मात्र आणखी एक जाणून असं घ्यायचं आहे की आता जसं मेडिकल ॲडव्हान्सेस आलेले आहेत, तांत्रिकदृष्ट्या आपण जास्त आधुनिक झालेलो आहोत, तर ब्रेस्ट कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे तर या उपचारांमध्ये सुद्धा काही अजून विविध पर्याय उपलब्ध आहेत का? हो, तर डेफिनेटली वर्ष 2000 ते 2005 पर्यंत आपण फक्त आणि फक्त सर्जरी आणि किमोथेरपी या 2च उपचार पद्धतींवर डिपेंडेंट होतो. पण आता तसं नाहीये. स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट आजच्या काळामध्ये हे वर्षानुवर्ष सर्व्हाइव्ह करतात, जे की 2010च्या पहिलेपर्यंत त्यांचं प्रामुख्याने सर्व्हायव्हल फक्त हे काही वर्षांपुरतं लिमिटेड असायचं. आज माझ्याकडे स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सरचे असे कित्येक पेशंट्स आहेत जे 10 वर्षांपेक्षा जास्त सुद्धा सर्व्हाइव्ह करत आहेत. कारण आता आपल्याकडे टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी या 2 नवीन आविष्कारांचा आधार आपल्याकडे आहे. हे जनरली टॅबलेट्स किंवा इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये देण्यात येणारी ट्रीटमेंट असते आणि स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सरमध्ये याचा वापर केला जातो. जसं मी सांगितलं, काही स्तनाचे कर्करोग हे हॉर्मोन पॉझिटिव्ह असतात तर काही HER2 पॉझिटिव्ह असे असतात. हे रिसेप्टर्सची नावं आहेत. या रिसेप्टर्सच्या नुसार आम्ही कोणत्याही रुग्णाला ट्रीटमेंट देत असतो. तर या रिसेप्टर्सच्या बेसिसवर जे टार्गेट आमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यावर ती टार्गेटेड थेरपी देतो आणि हे मेनली टॅबलेट्सच्या स्वरूपात असते. सो याचे साईड इफेक्ट नसतात. पेशंट्सला कोणत्याच प्रकारचा खूप जास्त त्रास यामध्ये होत नाही. रुटीन त्यांचं काम करत, रुटीन त्यांचा जॉब करत सुद्धा ही ट्रीटमेंट घेतल्या जाऊ शकते. सो टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी हे 2 प्रकार आहेत जे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आज आम्ही प्रामुख्याने यूज करत आहोत आणि सर्वांनी त्याचा फायदा हा डेफिनेटली घेतला पाहिजे.
अच्छा डॉक्टर, आणखी एक प्रश्न असा आहे की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी दिली जाते का, या ही थेरपी दिल्यामुळे याच्या ॲप्लिकेशनमुळे कर्करोगाचा धोका, स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, ह्यात कितपत तथ्य आहे? हो, हे डेफिनेटली खरं आहे. जसं मी आपल्या पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं की हॉर्मोनला जेवढे आपली बॉडी डिपेंडेंट असेल, जसं मॅक्सिमम टाइम आपला बॉडी जेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनला एक्सपोज राहते आणि मासिक पाळी संपल्यानंतर वयवर्ष 50च्या नंतर आपली बॉडी हॉर्मोन्स मधून मुक्त होत असते. तर त्याच्यानंतर आपण परत जर का हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा आधार घेत असू कोणत्या ना कोणत्या कारणाने, तर आपण बॉडीला परत त्या हॉर्मोन्सला एक्सपोज करत आहोत आणि याच्याने हॉर्मोन रिलेटेड ब्रेस्ट कॅन्सर होण्या. सो हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही तेव्हाच घ्यावी जेव्हा ती खूप जास्त गरजेची आहे, कोणत्या ना कोणत्या मेडिकल कंडिशनसाठी उपयुक्त आहे. पण सिंपल बोन रिलेटेड डेन्सिटी लॉस किंवा दुसऱ्या काही मेंटल बिहेवियरसाठी जे लोक हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात, हे डेफिनेटली केलं नाही पाहिजे, कारण याच्याने बॉडीला आपण कर्करोगाकडे ढकलत आहोत. यानंतर साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर प्रतीक पाटील, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आपल्यासोबत आहेत आणि स्तनांच्या कर्करोगाविषयी ते आपल्याला माहिती देत आहेत. डॉक्टर प्रतीक, मेमोग्राफीबद्दल तुम्ही मगाशी उल्लेख केलात एका उत्तरात, तर याविषयी मला विचारायचं आहे की मेमोग्राफी घेण्याचं वय साधारणतः कधीपासून कोणत्या वयात सुरू करायला हवी? तो जनरली ब्रेस्ट कॅन्सरचे सिम्पटम्स घेऊन येणारे रुग्ण आमच्याकडे वयवर्ष 40च्या वरचे असतात. क्वचितच रुग्ण हे 40 वय वर्षाच्या खालचे असतात. या रुग्णांमध्ये जे 40 वय वर्षाच्या खालचे आहेत, यामध्ये आम्ही मॅमोग्राफी प्रिफर करत नाही, कारण यामध्ये बॉडीमध्ये थोडंसं रेडिएशन एक्सपोजर होत असतं. सो ज्या महिला वय वर्ष 40च्या वर आहेत त्यांच्याच मध्ये आम्ही फक्त मॅमोग्राफी प्रिफर करतो. आणि आजकाल आपण एक्सरे मॅमोग्राफी न करता डिजिटल मॅमोग्राफी करत आहोत, ज्यामध्ये रेडिएशन एक्सपोजर अजून पण कमी होतं. सो वय वर्ष 40च्या खालच्या असलेल्या महिलांमध्ये आपण सोनोग्राफी करतो, नॉर्मल सोनोग्राफी ऑफ द ब्रेस्ट. पण वय वर्ष 40च्या वरच्या महिलांमध्ये आपण मॅमोग्राफी प्रिफर करतो. अच्छा, मॅमोग्राफी या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही पर्याय उपलब्ध आहेत का डॉक्टर या उपचारांसाठी? हो, इन्व्हेस्टिगेशन्स या बरेच आहेत. मॅमोग्राफी ही बेसिक इन्व्हेस्टिगेशन झाली ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट लंप हा कॅन्सरच आहे की नॉन कॅन्सरच आहे हे बघायला. पण ज्यावेळेस आपल्याकडे बायोप्सी कन्फर्मेशन येतं की हा ब्रेस्टचा कॅन्सरच आहे, त्यावेळेस आम्हाला पुढे जाऊन होल बॉडी पेट सिटी स्कॅन हे इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करावं लागतं. या इन्व्हेस्टिगेशनची बरीच फायदे आहेत. एक फायदा हे इन्व्हेस्टिगेशन आहे, जे हेड टू टो बॉडीमध्ये जिथे पण कॅन्सर पसरलेला आहे किंवा अन्य काही डिफेक्ट्स बॉडीमध्ये आहेत कॅनेटॉमिकल, हे आपल्याला दर्शवितं. सतत तुम्हाला टेस्टिंग करावी लागत नाही, एकाच टेस्टमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होतात. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, याला आपण नंतर सुद्धा कम्पेअर करू शकतो आपली ट्रीटमेंट झाल्यानंतर, हे बघायला की आपल्या ट्रीटमेंटचा किती फायदा झालेला आहे आणि जिथे कुठे बॉडीमध्ये त्या गाठी पसरलेल्या होत्या त्या सगळ्या मॅनेज व्यवस्थित झालेल्या आहेत का, कमी होत आहेत का, किंवा पूर्णपणे गायब झालेल्या आहेत का. अच्छा डॉक्टर प्रतीक, बऱ्याचदा रुग्णांचा असं सुद्धा म्हणणं असतं रुग्णांचं की माझ्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये स्तनांचा कर्करोग कुणाला तरी झाला आहे, मावशीला, आईला किंवा इतर कुणाला तरी आहे, हिस्ट्री आहे, मला कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. तर त्याच्यात प्रिव्हेन्शन किंवा प्रतिबंधात्मक उपायांच्या दृष्टीने मला सुद्धा काही चाचण्या करून घ्यायच्या आहेत की मला भविष्यात पुढे जाऊन कर्करोग होण्याची शक्यता आहे की नाही हे मला तपासून पाहायचं आहे. तर अशा तपासण्यांसाठी काय करता येईल किंवा याचं निदान कसं करता येतं, यासाठी काही तपासण्या उपलब्ध आहेत का? तर फॅमिली हिस्ट्री ही डेफिनेटली खूप मोठं रिस्क फॅक्टर आहे स्तनाच्या कर्करोगासाठी. आणि जर का तुमच्या फॅमिलीमध्ये ज्या पण महिला, फॉर एक्झाम्पल तुमच्या मावशी, त्यांना कर्करोग वय वर्ष 60 मध्ये जर का सुरू झाला असेल, तर तुम्हाला तुमच्या वय वर्ष 50 म्हणजे 10 वर्ष अगोदरपासून आपण चाचण्या करायला हव्यात. तसं तर रुटीन बेसिसवर प्रत्येक महिलेने वय वर्ष 40 नंतर 3 वर्षातून एकदा तरी मॅमोग्राफी ही डेफिनेटली केली गेली पाहिजे. पण ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी ही दरवर्षी करायला हवी मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी तुमच्या वयाच्या नुसार. आणि याचे रिपोर्ट्स तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत डिस्कस केले पाहिजे. या व्यतिरिक्त जेनेटिक काही चाचण्या असतात ज्या रक्तामध्ये केल्या जातात, नॉर्मल ब्लड टेस्ट असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे कळू शकतं की तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका हा किती % आहे
किंवा किती किती पातळीवर आहे. तर टेस्ट ज्याला जेनेटिक टेस्टिंग, जेनेटिक काउन्सिलिंग असं म्हणतात, या सुद्धा आज अवेलेबल आहे आणि ह्या सिम्पल ब्लडच्या रिपोर्ट्सवर होत असतात. सो डेफिनेटली आपण याचा उपयोग सुद्धा करू शकतो. अच्छा डॉक्टर, बऱ्याचदा स्त्रियांचा हा सुद्धा प्रश्न असतो की मी स्वपरीक्षण तर करते स्तनांचं, मात्र गाठ जेव्हा लागते हाताला किंवा परीक्षणात असं कळतं सुरुवातीच्या वेळी की गाठ आहे, पण मुळात गाठ असणं आणि ती कॅन्सरची आहे की नाही हे याची शंका निर्माण होणं किंवा कॅन्सरची आहे हे ओळखणं, यात फरक काय? म्हणजे सौम्य गाठ, नॉर्मली जी गाठ असते आणि जर गाठ जी आहे ती कॅन्सरची असेल तर हे यातला फरक कसा ओळखायचा? सो आपण गाठी जेव्हा स्तनातल्या पाल्पेट करतो तेव्हा त्यांची जी सॉफ्टनेस किंवा हार्डनेस असते त्याच्यावर हे व्हेरिएबल असतं. जितकी सॉफ्ट ती गाठ आहे तेवढा कॅन्सरचा धोका कमी असतो, आणि जितकी ती हार्ड असते टुवर्ड्स रॉक सॉलिड हार्ड किंवा लिंबासारखी हार्ड जी असते, आवळ्यासारखी हार्ड जी गाठ असते ती कॅन्सरकडे जास्त दर्शवते. याच व्यतिरिक्त स्तनामध्ये असलेली गाठ जर का कॅन्सरस असली तर ती तिच्या आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सला स्वतःकडे ओढायचा प्रयत्न करते. त्या केसेसमध्ये तुमच्या स्तनाच्या वरची जी स्किन असते, कातडी असते, ती एकदम ऑरेंज सारखा त्याचा अपिअरन्स होतो, खड्डे खड्डे स्पॉट्स पडतात त्याच्यावर. ऑल्सो तुमचं निपल जे असतं ते आतल्या बाजूला ओढल्या जातं. तर हे सगळे इंडिकेशन्स आहेत क्लिनिकली कॅन्सरची गाठ ओळखणे वर्सेस नॉन कॅन्सरस ती गाठ ओळखणे. पण डेफिनेटली याचं कन्फर्मेशन हे फक्त मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीवरच आपण करू शकतो. अच्छा डॉक्टर, स्तनांच्या कर्करोगांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुळात ज्या स्टेजमध्ये तो आहे त्या स्टेजेसचा विचार करता किती शक्यता असते वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये रुग्णाच्या वाचण्याची? सो रुग्ण जेव्हा आम्हाला स्टेज 1 ते स्टेज 3च्या मध्ये येतो त्यावेळेस त्यांच्या वाचण्याची शक्यता ही 100% असते. स्टेज 1, स्टेज 2 अँड स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर हे कम्प्लिटली क्युरेबल असतात. 100% क्युअर हा नेहमी मिळतो जर का ती ट्रीटमेंट व्यवस्थित झालेली असेल तर. पण स्टेज 4 कॅन्सर ऑफ ब्रेस्ट किंवा कोणत्याही अवयवचा कॅन्सर हा कधीच क्युरेबल नसतो, हा कंट्रोलेबल असतो. पण आज जसं मी सांगितलं, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीच्या सहाय्याने स्टेज 4 कॅन्सर सुद्धा आजच्या काळामध्ये याचा कंट्रोल खूप मोठा झालेला आहे. जसं पहिले स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सरचे लोक हे 2 ते 3 वर्ष जास्तीत जास्त त्यांचं आयुष्य असायचं, ते आता 10 ते 15 वर्षांवर गेलेलं आहे. स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सरच्या महिला आजच्या काळामध्ये 10 ते 15 वर्ष सुद्धा जगू शकतात जर का त्यांनी टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीचा लाभ घेतला तर. पण स्टेज 1 टू स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर हे 100% क्युरेबल आहे. डॉक्टर, एकदा आपण उपचार घेतले स्तनांच्या कर्करोगाचे आणि आपण पूर्ण बरे झालो तर ते परत रिलॅप्स होण्याची शक्यता किंवा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कितपत सांगता येईल? डेफिनेटली. सो कोणता पण आजार जेव्हा आपल्या बॉडीमध्ये होतो हे फक्त कर्करोगाशी संबंधित नाहीये, तर डायबिटीज घ्या किंवा बीपीचा त्रास घ्या किंवा लिपिड कोलेस्ट्रॉलचा त्रास घ्या, हार्ट अटॅक्स घ्या, हे एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर परत कधीच येणार नाही असं कधीच होत नाही. तसंच कर्करोगाचं पण आहे. ही आपली बॉडीच्या इम्युनिटी आणि बॉडीच्या डिफेक्ट्समुळे झालेला एक आजार असतो आणि एकदा त्याची ट्रीटमेंट झाली की हा परत येण्याचा धोका हा नेहमीच आपल्याला असतो. सो एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही प्रत्येक पेशंटला 3-3, 4-4 महिन्यांच्या फॉलोअपवर आयुष्यभर ठेवत असतो, जास्ती करून सुरुवातीच्या वय वर्षांवर जेव्हा ट्रीटमेंट संपलेली असते, आणि त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप थोडेसे कमी करत असतो. कारण कोणताही कॅन्सर झाल्यानंतर तो परत यायचा धोका हे इमिजिएट 3 ते 4 वर्षांमध्ये असतो, त्यानंतर तो धोका कमी कमी होत जातो. सो तुम्हाला नेहमीच त्या रडारवर राहावं लागतं की हा कर्करोग आपल्याला झालेला आहे आणि परत सुद्धा होण्याचा धोका आहे. सो ही घंटा कायम आपल्या डोक्यामध्ये सुरू असली पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याच्याबद्दल अवेअरनेस जास्तीत जास्त घेतली पाहिजे, जागरूकता जास्तीत जास्त केली पाहिजे. डॉक्टर, आजकाल असं काही राहिलेलं नाहीये की स्तनांचा कर्करोग हा फक्त स्त्रियांनाच होतो, पुरुषांमध्ये सुद्धा स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याविषयी काय सांगता येईल? स्त्रियांमधला एका स्त्री रुग्णाला असलेला स्तनांचा कर्करोग आणि पुरुष रुग्णाला असलेला स्तनांचा कर्करोग यात काय फरक सांगता येईल?
सो आजच्या काळामध्ये जे पहिले 0.5% फक्त रेट फ्रिक्वेन्सी होती मेल ब्रेस्ट कॅन्सरची, जी आज 1.5 to 2% झालेली आहे. मेल ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा ही एक एंटिटी आहे, एक आजार आहे आणि अशी बरेच केसेस आम्ही बघत आहोत. अर्बन पॉप्युलेशन मध्ये हा आजार जास्त आहे आणि याची मुख्यतः कारण ओबेसिटी आहे. लहानपणापासून असलेली ओबेसिटी, लहानपणापासून असलेला गायनेकोमॅस्टिया, हे बरेच कारण आहेत की ज्या मुलांना किंवा ज्या माणसांना मेल ब्रेस्ट कॅन्सर होतो. तर याची अग्रेसिव्हनेस ही त्याच वय वर्षाच्या फिमेलच्या कंपॅरिझन मध्ये जास्त असते. सो मेल ब्रेस्ट कॅन्सर आर मोर अग्रेसिव्ह ऍज कम्पेअर्ड टू देअर फिमेल काउंटर पार्ट्स. पण याची ट्रीटमेंट ही सेम रित्या केली जाते जशी स्त्रियांमध्ये केली जाते. डॉक्टर, तुमच्या या पूर्ण वैद्यकीय कार्यकाळात तुम्ही आतापर्यंत अनेक कॅन्सरग्रस्तांना तुम्ही उपचार देताय. मात्र वैद्यकीय उपचारांच्या सोबतच अशा कॅन्सरग्रस्तांना किंवा ज्यांना स्तनांचा कर्करोग आहे अशा महिला रुग्णांना किंवा पुरुष रुग्णांना सुद्धा एक वेगळा भावनिक आधार हवा असतो. तर आम्हाला अशा काही संस्थांविषयी तुम्ही माहिती द्याल का की ज्या खरंच हे काम करतात किंवा अशा स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती पसरवण्यामध्ये किंवा अशा रुग्णांना भावनिक आधार देण्यामागे या संस्था कार्यरत असतात? तर माझ्या प्रत्येक पेशंट सोबत मी असे वेगळे सेशन्स करत असतो त्यांच्या ट्रीटमेंटच्या मध्ये, ज्यामध्ये मी त्यांच्या या सर्व भावनांकडे लक्ष देतो. मेंटल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल आणि फायनान्शियल, आणि जितकी मदत जास्त माझ्याकडून होऊ शकते मी त्यांना डेफिनेटली करत असतो. आणि अशा बऱ्याच संस्था पण इंडियामध्ये अवेलेबल आहेत ज्या या सर्व पद्धतीची मदत करतात, डोनेशन्स करतात, इमोशनल सपोर्ट सुद्धा द्यायचा प्रयत्न करतात. काही महिलांना ज्यांच्या फॅमिली जवळ नसतात त्यांना पण सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक बाबीमध्ये. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या जर्नीच्या दौरान ह्या सर्व सपोर्ट हा तुम्हाला डेफिनेटली मिळाला पाहिजे आणि यासाठी बऱ्याच संस्था पण अवेलेबल आहेत. पण आय थिंक मेन कर्तव्य हे तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरचं असतं. नक्कीच डॉक्टर प्रतीक, खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली. अतिशय वैज्ञानिक माहिती तुम्ही दिलीत, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद आमच्याशी जोडले गेल्याबद्दल. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.